नमस्कार, मी पूनम आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. आजोबा आमचे पंढरपूरवरून जाऊन आले होते. तर असं म्हणतात की पंढरपूरला जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये विठ्ठल लपलेला असतो. तर मी मुलांना म्हटलं आजोबांच्या पाया पडून घ्या, मी तुमचा व्हिडिओ करते किंवा फोटो काढते असं म्हटलं. तर पोरं म्हटलं ठीक आहे. झाला आमचा कार्यक्रम. नंतर मी कामाला सुरुवात केली. ड्रेस द्यायचा होता एक कस्टमरला. तर त्याचं कटिंग मी पहिलंच करून ठेवलं होतं. कस्टमरचा कॉल आला की आम्हाला ड्रेस हवा आहे. तर मी तो स्टिच करायला घेतला. कॅमेरा श्रेयसने धरला होता, तर त्यांनी पूर्ण हलवला आहे. म्हटलं मी तुझा व्हिडिओ करतो. अशा प्रकारे हा माझा कामाचा सेटअप आहे. सगळा पसारा झाला होता. अर्जंट काम असलं की पसारा होतो. तर मी अशा प्रकारे ड्रेस स्टिच करायला घेतला आहे. साडीचा आहे, 1 पीस आहे. कस्टमरने सांगितलं होतं की प्लेन शिवा, पण मी म्हटलं की पदर वाया जाण्यापेक्षा आपण त्याचं जॅकेट शिवूयात. आणि मी जॅकेट शिवायला घेतलं. जॅकेट शिवताना माझ्याकडे श्रेयस गेला शाळेला, तर मी व्हिडिओ हातानेच करायला सुरू केला. काम असताना व्हिडिओ करायची इच्छा अजिबात राहत नाही आणि कॉर्डला लावून असं समोरून व्हिडिओ होत नाही. तर हा अशा प्रकारे मी जॅकेट तयार करून घेतला आहे. असं मस्त झाला आहे. पदराचा आहे, म्हणजे धडी येते ती मी फ्रंटला घेतली आहे आणि जो मधला भाग आहे तो बॅकला केलेला आहे. खूप छान दिसत आहे आणि फिनिशिंग खूप छान झालेलं आहे. प्लेनच शिवला आहे, अस्तर लावले नाही, साधाच केला आहे. पण तो जर आपल्या ड्रेसवरती घातला तर खूप सुंदर दिसेल. वरती मी एक नॉट अटॅच करेन की त्याचा लुक तयार होईल. फिटिंग करायचं आहे. हा आहे त्या साडीचा ड्रेस. साडी ग्रीन कलरची होती, पदर रेड कलरचा होता. तर असा व्यवस्थित असा पानगळा काढून पफ स्लीव्ज दिले आहेत. छोटेसेच पफ केले आहेत, 3 चुन्या मारून. आणि बॅकला कापड नसल्यामुळे मी आपले जे रेडीमेड लेस असते नॉटसारखी ती लावलेली आहे आणि असा प्लेटांचा केलेला आहे. तर घेर थोडा कमी आला आहे कारण साडी थोडी डॅमेज होती, तर मी तिथली साडी ती काढून टाकली आणि असा व्यवस्थित असा ड्रेस तयार केला आहे. कसा झाला आहे ड्रेस कमेंट करून फायनलचा लुक माझ्या ड्रेसचा असा होता. कसा झाला आहे? छान वाटत आहे. तुम्हाला कसं वाटतं तेही नक्की सांगा. श्रेयस स्कूलमधून आला होता, त्याचं काहीतरी चाललं होतं. मी माझा ब्लाऊज शिवायला घेतला आणि कस्टमरला तो द्यायचाच होता आज काही पण करून. त्यामुळे मी पटपट आवरून घेतलं कारण आम्हाला मार्केटला पण जायचं होतं. तर पटकन मी ब्लाऊज शिवून घेतला. तर हा आहे असा ब्लाऊजचा लूक पूर्ण झाल्यावर. पफ स्लीव्ज आहे चुन्याची आणि प्रिन्सेस कट आणि बॅकला षटकोनी गळ्यामध्ये आकार आहे. कस्टमरला साडीचीच लेस हवी होती, पण ती काय बसत पण नव्हती आणि त्याचे थोडे सिक्वेन्स निघालेले होते, त्यामुळे मी काही ती लावली नाही. तर अशा प्रकारे फायनल लुक ब्लाऊजचा असा होता. माझं काम झालं आणि मग मी मिस्टरांना सांगितलं की आपण आता जाऊन येऊ मार्केटला. तर आम्ही चाललो आहे. आमचं मार्केट म्हणजे गावातून 10 ते 15 किलोमीटर लांब. तालुका जत. आमचं गाव निगडी आहे. तर तालुक्याला जायला लागतं आम्हाला. बाजार वगैरे करायचा असेल तर गावात पण आहे, पण आम्ही शक्यतो सुट्टीचा असेल तर आम्ही जतला जातो. तर बघा आमच्या गावचा रस्ता कसा आहे. इथून आमचं जत चालू होतं. तर मी कस्टमरचे कपडे आणले होते, तर ते द्यायचे होते म्हणून आम्ही टर्न घेतला आणि कपडे देण्यासाठी गेलो. जतमधून सुद्धा कपडे येतात, म्हणजे मिस्टर घेऊन येतात. मी ते स्टिच करते आणि मिस्टरांकडे देते. आज आम्ही दोघे आले होतो, तर मी पण त्यांच्याकडे देण्यासाठी आले होते. तर ब्लाऊज दिले. ब्लाऊज आणि ड्रेस, सकाळी दाखवलेला ड्रेस तो आणि काही ब्लाऊज होते ते मी दिले आणि आम्ही निघालो मार्केटला. फायनली आम्ही मार्केटमध्ये आणि घरी जाण्यासाठी निघालो. मार्केटचा काही व्हिडिओ केला नाही. तर श्रेयस कॅडबरी घेऊन उभारला होता. आर्यनला द्यायचं नाही, बाबा म्हटले होते आर्यनला द्यायचं, तो नाही म्हणत होता, त्यासाठी तो रुसला होता आणि आम्ही निघालो परत घरी जाण्यासाठी. अशा प्रकारे आपला व्हिडिओ कसा झाला आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आता घरी गेल्यावरती काम होणार नाही कारण आमच्या शेळ्या आहेत, तर शेळ्यांचं काम आता करावं लागेल. नंतर स्वयंपाक, नंतर मुलांना झोपवायचं, तर त्यानंतर मला व्हिडिओ करायला येणार नाही. त्यामुळं आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.